रोजी चौंडसरवाडी येथील उषाताई साठे यांचा जो खून करण्यात आला आणि त्या खून केलेल्या प्रकरणामध्ये सचिन देशमुख हा मुख्य आरोपी होता आणि मला ते घटना कळल्यानंतर मी थेट पोलीस स्टेशनला आलो आणि पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्या ठिकाणून मी SP आपले कुलकर्णी साहेब यांना फोन लावला आणि त्यांना संपूर्ण या प्रकरणाची माहिती दिली. ती माहिती दिल्यानंतर 1.5 ते 2 तासामध्ये LCBचं पथक हे अकलूजमध्ये आलं आणि एकूण गुन्हा घडलेल्या वेळेपासून फक्त 3 ते 3.5 तासामध्ये मुख्य आरोपी असलेले सचिन देशमुखला अटक करण्याचं काम LCBच्या माध्यमातून आणि अकलूज पोलीस स्टेशनच्या माध्यमातून करण्यात आलं. त्याच अनुषंगानं या सर्व घटनेचा निषेध करण्याच्या अनुषंगानं आमचे माळखांबी येथील विभीषण साठे असतील, सतीश साठे असतील, महेश साठे असतील, विशाल साठे असतील. विशाल साठे हे उषाताईंचे पुतणे आहेत. या सर्व लोकांनी मोर्चा काढण्याचं नियोजन केलं आणि सकल बहुजन समाजाला माळशिरस तालुक्यातील बरोबर घेऊन हा मोर्चा यशस्वीरित्या पार पाडला. त्या मोर्चाच्या अनुषंगानं आम्ही त्यात मागण्या केल्या होत्या की हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चाललं पाहिजे, या गुन्ह्यातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि या गुन्ह्यामध्ये असलेले जे निष्पन्न होणारे आरोपी आहेत त्या आरोपींवरती मोक्काअंतर्गत कारवाई झाली पाहिजे. ह्या 4-5 मागण्या आम्ही केल्या होत्या. त्या मागणीच्या अनुषंगानं आणि ज्यांच्या नावावरती रिव्हॉल्वर होती त्या माणसाला पहिल्यांदा आरोपी करण्यात यावं ही एक प्रमुख मागणी आमची त्यामध्ये होती. आणि त्या अनुषंगानं मोर्चा चालू असताना ऑन कॉल DYSP साहेबांनी म्हणजे वाळके साहेबांनी आम्हाला फोनवर सांगितलं की आम्ही तुमच्या मोर्चाच्या अनुषंगानं जगन्नाथ देशमुख हे ज्यांच्या नावावरती रिव्हॉल्वरचं लायसन आहे त्यांना आरोपी केलेला आहे आणि उर्वरित मागण्या ज्या आहेत त्या मागण्याच्या अनुषंगानं आम्ही तुम्हाला सोमवारी लेखी देण्याचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलं. आरोपी तुम्ही म्हणताय की जगन्नाथ देशमुख यांना करावे आणि त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करावी. समजून चला त्यांना जर पोलीस प्रशासनाने अटक नाही केली तर भविष्यकाळात तुमची भूमिका काय असेल? आमच्या मोर्चाच्या अनुषंगानं आम्हाला DYSP साहेबांनी एक लेखी पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलं की जगन्नाथ देशमुखला आम्ही त्या ठिकाणी आरोपी केलेला आहे. म्हणजे 6 आरोपी केले की मुख्य आरोपी केले याची माहिती दिलेली नाही, परंतु आरोपी केल्याची माहिती आम्हाला लेखी स्वरूपामध्ये दिलेली आहे. त्याच पद्धतीनं या सर्व गोष्टीमध्ये ज्यांच्यावरती मोक्काअंतर्गत कारवाई करायची मागणी केलेली आहे त्या संदर्भात त्यांनी आम्हाला लेखी दिलं आहे की आम्ही कायदेशीर मार्गदर्शन घेऊन मोक्काअंतर्गत कारवाई करण्यासंदर्भातली कार्यवाही करत आहोत. तिसरा विषय फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे केस चालवण्यासंदर्भात त्यांनी आम्हाला लेखी दिले की संबंधित विभागाकडे या माळशिरस सकल बहुजन समाजाचा अर्ज किंवा निवेदन त्या ठिकाणी पाठवण्यात येईल. आणि राहिला विषय जगन्नाथ देशमुख यांना अटक न झाल्यास विभीषण दादा असतील, सतीश आप्पा असतील, विशाल असेल, महेश असेल आणि आमच्या पक्षाचे राजेश खरे असतील यांनी मुख्यमंत्री महोदयांना एक पत्र दिलेलं आहे की तात्काळ जर अटक केली नाही तर आम्ही या DYSP कार्यालयाच्या विरोधामध्ये मुख्यमंत्र्याच्या घराला वर्षा निवासस्थानी घेराव घालणार आहोत आणि मंत्रालयामध्ये घुसणार आहोत. त्याच पद्धतीनं नुकतंच आता आम्ही पोलीस महासंचालकाला हे निवेदन दिलेलं आहे आणि हे पोलीस महासंचालकाचा आता तुमच्यासमोरच या ठिकाणी फोन आला आणि त्या फोनवरती त्यांनी आम्हाला 16 तारखेला 3:50 वेळ दिलेला आहे. आम्ही DGP साहेबांना भेटून या संपूर्ण प्रकरणाची माहिती त्या ठिकाणी देणार आहोत. तपास कशा पद्धतीनं चालू आहे त्या तपासासंदर्भात सुद्धा प्रगती आहे की आम्हाला समाधानकारक तपास आहे की नाही याचीही माहिती आम्ही DGP साहेबांना देणार आहोत. हे निश्चितपणानं आम्हाला तुमच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील सकल बहुजन समाजाला सांगायचं आहे की हा विषय जोपर्यंत या पीडित कुटुंबातील विजय साठे हे त्यांचे उषाताईचे मिस्टर आहेत, पती आहेत, त्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत त्या कुटुंबाच्या बरोबर आम्ही राहणार आहोत आणि या कुटुंबाबरोबर राहत असताना या सर्व प्रक्रियेच्या मुळापर्यंत जाऊ. जोपर्यंत या प्रकरणामधून एक आउटपुट निघत नाही किंवा या प्रकरणामधून एक इतिहास या महाराष्ट्रामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत आम्ही या संपूर्ण गोष्टीचा पाठपुरावा करणार आहोत. किरण साहेब, आपण एका पक्षाचे जबाबदार प्रदेशाध्यक्ष आहात, प्रमुख आहात, संस्थापक आहात. या अनुषंगाने आपण पक्षाच्या वतीने हा गृहमंत्री देशाचे आपल्या राज्याचे आणि तथा मुख्यमंत्री या महोदयांच्या वर्षा निवासस्थानी आपण पक्षाच्या वतीने मोर्चा काढणार आहात की सकल बहुजन समाजाच्या वतीने काढणार आहात हे स्पष्ट करा. या ठिकाणी आता जो माळखांबी या ठिकाणी मोर्चा निघाला त्या मोर्चामध्ये सकल बहुजन समाजाला घेऊन आम्ही तो मोर्चा काढला आणि नेतृत्व निश्चित मी केलं, परंतु हा मोर्चासुद्धा सकल बहुजन समाजाला बरोबर घेऊन आम्ही मुख्यमंत्र्याच्या घरावरती काढणार आहोत आणि त्यांच्या घराला घेरावं.
आमच्या प्रमुख मागण्या ह्या विषयात 4 होत्या. त्यातील एक मागणी न्यायालयीन प्रक्रियेची असल्यामुळे उर्वरित 3ही मागण्या आमच्या पूर्ण झाल्यामुळे उद्याचा होणारा चौंडेश्वरवाडी या ठिकाणचा मोर्चा तो रद्द करण्यात येत आहे. या सर्वच मागण्या आम्हाला पूर्ण झाल्यास असं लेखी पत्र DYSP साहेबांनी दिलेलं आहे.